दाखल व्हायला पाहिजे. ते तुमच्या हातात आम्ही राज्य दिलेलं असताना तुम्हाला जर राज्य सांभाळता येत नसेल आणि विरोधी पक्षाला सुद्धा जर त्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवता येत नसेल तर या सगळ्यांना या कटघऱ्यामध्ये उभं केलं पाहिजे, या सगळ्यांना शिक्षा दिली पाहिजे, असं माझं मत आहे. आजच्या विषयावर मी जास्त काही बोलत नाही कारण अत्यंत संवेदनशील विषय आहे. फक्त प्रत्येकाला हे पाहून एवढं कळलं पाहिजे की आपण जात पात धर्म सगळं विसरून इथल्या कायद्यासाठी, सुव्यवस्थेसाठी, इथल्या गोरगरीब जनतेवर आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी, अत्याचारासाठी आपण या सगळ्याच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे जात पात विसरून, एवढी विनंती करतो. 8 ते 9 दिवसामध्ये म्हणजे फक्त 13 ऑगस्ट पासून जर 22 ऑगस्ट पर्यंतचा जर विचार केला आपण तर 17 ते 18 मुलींवर अत्याचार झालेले आहेत. सोपी गोष्ट नाहीये, अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. जिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणतो, जिथं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो आणि ज्या राज्याला आपण पुरोगामी राज्य म्हणतो, अशा राज्यामध्ये या राज्याला काळीमा फासणारी आणि अत्यंत वाईट अशी परिस्थिती राज्यामध्ये महिलांची झालेली आहे. म्हणजे या राज्याला एक कलंक लावणाऱ्या या घटना घडल्या आहेत की इतक्या कमी दिवसामध्ये 8 ते 9 दिवसामध्ये जवळपास 17 ते 18 मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार होणं ही अत्यंत लाजिरवाणी बाब महाराष्ट्रासाठीची आहे. आपण नेमकं कोलकाताचं एक प्रकरण म्हणजे ते पश्चिम बंगालमधलं जे एक प्रकरण पाहिलेलं आहे, त्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं असेल, विचार केला असेल तर त्या प्रकरणामध्ये तिथं जे घडलं त्याच्यावर बोलताना पंतप्रधानांनी पंतप्रधानांनी त्याच्यावर म्हणजे कोणावर तिथल्या स्थानिक सरकारच्या राजकारणावर तावातावात मोदीजी बोलले. पण त्यांचीच अलायन्स असलेली, त्यांच्याच याच्यातली एक पार्टीच्यामध्ये सहभागी असलेली, युतीमध्ये असलेली महाराष्ट्रामध्ये मात्र 16 ते 17 मुलींवर अशा प्रकारचे अत्याचार झाले आहेत. त्याच्याबद्दल मात्र मोदीजी एकही शब्द बोलायला तयार नाहीत. मूळ मुद्दा आहे की ही संख्यांची वाढ कसं काय, म्हणजे इतक्या जास्त प्रमाणात या अत्याचारांची संख्या का वाढली, इतक्या जास्त प्रमाणात लहान मुली या अत्याचाराला बळी का पडत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची असुरक्षितता का वाढली, नेमकं काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे महाराष्ट्रातली पोलीस प्रशासन आणि सरकार सगळी व्यवस्था कोलमडीस आलेली आहे का, महाराष्ट्राचा पुरा चुथरा झालेला आहे का, किंवा महाराष्ट्राचा पुरा एकदम म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ते महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला तिलांजली मिळालेली आहे का, किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या इथं म्हणजे काय म्हणू आपण त्याला, ते फार म्हणजे संपुष्टातच आलेली आहे की काय, अशी एक परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली. याला नेमकं कारण काय? अत्यंत महत्वाचा विषय बघा. मागच्या 8 ते 9 दिवसामध्ये जर फक्त 8-9 दिवसाचा विचार केला ना, फक्त 22 ऑगस्ट पासून तुम्हाला सांगतो मी, 13 ऑगस्ट पासून, सॉरी 12 ऑगस्ट पासून, 13 नाही 12, तर बघा फक्त आणि फक्त 13 ऑगस्टला पहिला अत्याचार म्हणजे आता सध्याच्या कंडिशनला, तर 13 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट या एवढ्याच दिवसामध्ये 17 मुलींना, अल्पवयीन मुलींना, बरं याच्यामध्ये 4.5-4 वर्षाच्या मुली, 3 ते 4 आहेत, 7 वर्षाची मुलगी आहे, 8 वर्षाची मुलगी आहे, 13 वर्षाची मुलगी आहे, काही अपंग मुली आहेत, काही मतिमंद मुली आहेत. म्हणजे इतक्या बिकट परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे की इतक्या कमी दिवसामध्ये 13 मुलींवर अत्याचार होतात. हे असं का घडतंय? सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की होतं का, इतका याला बढावा का मिळतो, इतकं या लोकांमध्ये हिंमत का आली. तर हिंमत येण्याचं एकमेव कारण आहे इथला जो कायदा आहे तो कायदा आणि इथली जी सुव्यवस्था आहे ही सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे, पूर्णपणे कोलमडली, पूर्णपणे काहीच राहिलं नाही. का राहिलं नाही? कारण या सगळ्यांचा वापर जो आहे की नाही केवळ आणि केवळ राजकीय होता. इथला कायदा राजकीय व्यवस्थेसाठी वापरून घेतला जात आहे, इथलं पोलीस प्रशासन सगळं राजकीय व्यवस्थेसाठी वापरून घेतलेलं आहे. या सगळ्या गोष्टी केवळ राजकीय लोभापायी, राजकीय आणि सत्ता टिकवण्यासाठी, किंवा विरोधक असतील तर सत्ता मिळवण्यासाठी, आणि सत्ताधारी असतील तर ती सत्ता टिकवण्यासाठी किंवा पुन्हा मिळवण्यासाठी, याचा घरगडी असल्यासारखा वापर इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा होत आहे की मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे. तुम्ही म्हणसाल हे कसं शक्य आहे? तर 24 घंटे पोलिसांच्या बाबतीतला जर आपण विचार केला असेल तर त्यांच्यावर इतका मोठा दबाव आहे, त्यांना घरातल्या बटिकीप्रमाणे वापरल्या चाललेला आहे. इथल्या म्हणजे लोकल पुढारी जे आहेत, जे राजकारणामध्ये जे आहेत लोक, जे नेते मंडळी आहेत, आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, संत्री असतील, हे त्यांना स्वतःच्या म्हणजे एखाद्या बायकोप्रमाणे वापरून घेतल्यासारखं वापरून घेत आहे. इतका अत्यंत भयानक पद्धतीने पोलीस प्रशासन त्यातून जात आहे. तुम्ही नितेश राणेचं पाहिलं असेल स्टेटमेंट, तर तू हे करतो का नाही, हे गुन्हा दाखल करतो का नाही. नितेश राणे ज्या तत्परतेने ज्या प्रकरणामध्ये गेले होते त्या या 17 प्रकरणामध्ये तुम्हाला कुठे दिसले का? पण याच्या आधी जे प्रकरण झालं होतं त्या शिंदेताई होत्या, आपल्या त्यांचं काय प्रकरण होतं, यशस्वी शिंदे, त्या एका प्रकरणामध्ये मात्र अख्ख्या हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर होत्या आणि सगळेजण होते. मी तेव्हा एक व्हिडिओ केला होता की इथला जे अत्याचाराचा प्रभाव वाढतंय का, कारण एखादा अत्याचार घडला की पाहिलं जाते त्याची जात कोणती आहे, त्याची जात आपल्या राजकारणात कामी येणारी आहे का. जर त्याची जात आपल्या राजकारणात कामी येणार असेल तर मग तिचा इश्यू करा, तिच्यासाठी रस्त्यावर उतरा, मग त्या लोकांना न्याय मिळो की न मिळो, त्यांचं काय व्हायचं ते हो. पण महत्वाचा मुद्दा आहे की तिची जात, तिचा धर्म आपल्या राजकारणासाठी कामात येतो. कारण जर कामात येत असेल आपल्या राजकारणाच्या तर त्याच्यासाठी रस्त्यावर जायचं, त्याच्यासाठी वातावरण तयार करायचं आणि मग अशा पद्धतीने म्हणायचं आम्ही अशा पद्धतीने लव जिहाद झाला, काहीतरी झालं आणि मग या यशस्वी शिंदेला, या ताईला फुकट बदनाम करण्यात आलं की ते लव जिहाद म्हणून. पण तो लव जिहादचा प्रकार नसून तो बदला घेण्यातला प्रकार होता आणि म्हणून ते अत्याचार झाला होता. निश्चितपणे रस्त्यावर उतरलं पाहिजे, पण ते सगळ्यांसाठी उतरलं पाहिजे. नाहीतर विशिष्ट जात धर्म पाहून जर असं होत असेल तर बाकी इतर जातीतल्या किंवा इतर धर्मातल्या लोकांना असं वाटेल की हे फक्त त्याच जातीच्या किंवा त्याच धर्माच्या लोकांसाठी रस्त्यावर उतरतात, आपल्यासाठी रस्त्यावर उतरणार नाही तर आपण याच्यातून वाचू शकतो की काय, असं समाज माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये विचारलं चाललंय. आणखी महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला की याच बाबतीत की गुजरातमध्ये जे घडलेलं आहे की ज्यांना बलात्काराच्या घटनेतून, बलात्काराच्या म्हणजे अत्याचाराच्या याच्यामधून काय केलेलं आहे तर त्यांना म्हणजे कोर्टाने सोडल्यानंतर त्यांचे म्हणजे फार सार्वजनिक स्वागत समारंभ ठेवला आणि स्वागत समारंभ ठेवून अत्याचार करणाऱ्यांचं स्वागत केलं भव्य दिव्य.
म्हणजे काय आहे, कुठं चाललोय आपण? आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, छत्रपती संभाजीराजांचं नाव घेतो, आपण तिथल्या व्यवस्थेचं नाव घेतो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायदा आणि सुव्यवस्थेचं नाव घेतो, संविधानाचं नाव घेतो आणि पुरोगामित्वाचं नाव घेतो. आणि असं होत असेल, पण याच देशामध्ये जर अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्या, सामूहिक अत्याचार करणाऱ्या लोकांना जर जेलमधून बाहेर आल्यावर त्यांचे सार्वजनिक सत्कार होत असतील, तर या महाराष्ट्रात हे अत्याचार होणार नाही तर अजून काय होणार आहे? या देशामध्ये अत्याचार होणार नाही तर काय होणार आहे? किती सोपं आहे काय? अवघड आहे. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. जिथं अत्याचार करणाऱ्यांचे जर स्वागत समारंभ होत असतील, त्यांचे जर सत्कार होत असतील, तर या महाराष्ट्रातल्या लोकांकडून आणखी काय, किंवा या आरोपींकडून, या नराधमांकडून आणखी काय अपेक्षित आहे आपल्याला? एकीकडं दुसऱ्या राज्यात झालं जिथं जिथं यांचं हे नाही, तिथं मात्र काय होतं, मोदीजी तावातावानं बोलतात तिकडं बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनेबद्दल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, 13 ऑगस्टला बदलापूर इथं 2 मुलींवर अत्याचार झाला. 15 ऑगस्टला पुणे इथे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. 20 ऑगस्टला अकोला येथे 6 मुलींचा, म्हणजे 6 मुलींना हे केलेलं आहे, त्यांचा विनयभंग झालेला आहे. त्याच्यानंतर 20 ऑगस्टला मुंबईमध्ये 2 मुलींवर एकाच वेळी 20 ऑगस्टच्या दिवशी झालेला आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला लातूरला 4.5 वर्षाच्या मुलीवर हा प्रसंग उद्भवलेला आहे. 21 ऑगस्टला नाशिकला एका मुलीवर, त्यानंतर 21 ऑगस्टलाच मुंबईमध्ये अपंग आणि अल्पवयीन मुलींवर, त्यानंतर 21 ऑगस्टला परत पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर, त्याच्यानंतर पुन्हा 22 ऑगस्टला नागपूरमध्ये 8 वर्षीय मुलीवर आणि 22 ऑगस्टला परत पुन्हा कोल्हापूरमध्ये 10 वर्षीय मुलीवर. म्हणजे एकंदरीत या 8 दिवसामध्ये 15-16 मुलींवर हे अत्याचार ओढवले आहेत. इतक्या मोठ्या पद्धतीने एवढं सगळं असून सुद्धा कोणीही रस्त्यावर उतरायला तयार नाही. आणि आज त्या बदलापूरच्या याच्यामध्ये जेव्हा रस्त्यावर लोक उतरले, तर माननीय मुख्यमंत्री साहेब असं म्हणले की हे सगळे भाड्याचे लोक होते आणि हे राजकारणापायी उतरले होते. इतक्या संवेदनशील विषयावर जेव्हा तुम्ही राजकारण करता, ते कोणत्याही पार्टीकडून असो, कोणीकडून असो, ते मुख्यमंत्री म्हणजे सत्ताधाऱ्याकडून असो का विरोधकांकडून असो, इतक्या संवेदनशील विषयावर एखाद्या लहान लहान लेकरांचं संपूर्ण आयुष्य ज्या घटनेने बर्बाद झालंय, ज्यांचं कुटुंब बर्बाद झालंय, अशा संवेदनशील घटनांवर जर तुम्ही इतके निर्लज्ज सारखे जर आपण काय म्हणू आपण त्याला, इतकं म्हणजे त्याला माणुसकीचा लवलेश यांच्या अंगामध्ये उरला नाही. ही लोक फक्त आणि फक्त राजकीय हेतून बोलतात. या लोकांबद्दल आपण काय बोलावं? म्हणजे आपण बोलणं म्हणजे आपल्या शब्दांचा अपमान आहे. इतकं म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन या महाराष्ट्रामध्ये जर राजकारण होत असेल की एखाद्या मुलीसाठी म्हणजे 2-2 मुलींवर, 4-4.5 वर्षाच्या मुलींवर अत्याचार झाला असं म्हणताना सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो. अशा मुलींसाठी जर लोक रस्त्यावर उतरले, तर तिथं असं म्हटलं जातं की हे सगळं म्हणजे भाड्याने आणलेले होते, बाहेरून आणलेले होते आणि हे सगळं म्हणजे विरोधी पक्षाने केलेलं आहे. आणि जर याच्यात विरोधी पक्षाने असं काय केलं असेल तर त्यांना सुद्धा लाजा वाटायला पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून रस्त्यावर आले पाहिजे, पक्ष म्हणून नाही. आणि तुम्ही माणुसकीसाठी लढलं पाहिजे, सत्ता मिळवण्यासाठी नाही. पण एकीकडे हे सगळं घडत असताना इतक्या हीन पद्धतीने या आंदोलनाबद्दल बोलल्या गेलं, इतक्या हीन पद्धतीनं की तुमची सत्ता, तुमचं राजकारण हे सगळं बाजूला आहे का त्याच्यासाठीच आहे सगळं? काय हे सगळे बळी आहेत इथल्या व्यवस्थेत, तुमच्या राजकीय हव्यासाचे बळी आहेत काय? तर 100% हे सगळं जे घडतंय ना, हे जे 8 दिवसामध्ये जे काय झाले 15, 16, 17 अत्याचार, हे सगळे इतक्या राजकीय हव्यासापोटी झालेले आहेत. कारण पोलिसांना त्यांचं काम व्यवस्थित करू दिलं जात नाहीये. त्यांना स्वतःची बायको असल्यासारखे इथले राजकारणी वापरत आहेत. त्यांनी जर काही ऍक्शन घेतली, त्याच्यामध्ये जर सरकारच्या वतीने किंवा त्यांच्या जवळचा एखादा माणूस निघाला किंवा मग एखाद्या पक्षाचा किंवा कोणत्या विरोधकाच्या पक्षाचा जवळचा निघाला की मग तो आमदार येणार, खासदार येणार, त्याच्या बायकोला त्याच्या बायकोसहित ते बोलणार आणि त्यांना म्हणणार की तुम्ही बदली इथं करून टाकून त्या बायकोचा फोन बिल लागणार नाही किंवा माझं भाषण करून काय तुझ्या बायकोला फोटो दाखवणार आहेत का? म्हणजे तुम्ही त्या पोलीस बांधवांच्या बायकांपर्यंत जाऊन पोहोचता, त्या पोलीस बांधवांच्या कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचता, त्यांना पार तुमची बदली करण्याच्या धमक्या देता. म्हणजे त्या पोलीस बांधवांनी नेमकं काय करायचं? आता बदलापूरमध्ये सुद्धा 12 तास लागले गुन्हा नोंदवायला. का लागले असतील 12 तास? पोलीस माणूस नाहीत का? ते राक्षस आहेत का? नाही, ते सुद्धा माणसंच आहेत. पण त्यांच्यावर जो दबाव आहे ना की हा आमचा पदाधिकारी आहे, गुन्हा कसा दाखल, आमची शाळा आहे. म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेची लेकरं बाळ ही आता या म्हणजे राजकारण्यांच्या महत्वाकांक्षेला बळी पडतील का? हा मूळ मुद्दा आहे. अत्यंत वाईट परिस्थितीने हे चालू आहे, अत्यंत हीन पद्धतीने हे चालू आहे महाराष्ट्रातलं राजकारण. आणि म्हणून मी म्हणतो की हे जे काही चालू आहे याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे संविधानिक मार्गाने. कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन झालंच पाहिजे. मुख्यमंत्री साहेब धडांत खोटे बोलले. 2022 ला झालेल्या घटनेमध्ये त्या पालकाची, त्या म्हणजे ज्या मुलीवर अत्याचार झाला होता त्याच्या वडिलाची सुद्धा मुलाखत पाहिली मी आणि ते कोर्टाचे सगळे कागद सुद्धा पाहिले. पण मला ते पीपीटी बनवणं झालं नाही एवढ्या अर्जंटमध्ये की 2022 मध्ये एक घटना घडली. तिला फक्त आता त्या सत्र न्यायालयाने त्या माणसाला फाशीची शिक्षा सुनावली, दिल्ली नाही सुनावली. आणि त्याच्यासोबत त्याची आई मदत मध्ये होती, ते दळवी म्हणून कोणतरी आरोपी आहे आणि त्याच्यासोबत त्याची आई होती आणि म्हणून तिला 7 वर्षाची शिक्षा सुनावली. फक्त शिक्षा सुनावली हे सत्र न्यायालयामध्ये. याच्यातून ते पुन्हा जिल्हा न्यायालयात जाऊ शकतील, उच्च न्यायालयात जाऊ शकतील, सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतील, राष्ट्रपतीकडे जाऊ शकतील. आणि हे सगळं व्हायला वर्षानुवर्ष लागतील, वर्षानुवर्ष. आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की 2-3 महिन्यामध्ये. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अशा बाबतीमध्ये असं स्टेटमेंट देणं हे या राज्याला शोभत नाही. मुळात त्यांनी हे स्टेटमेंट दिलं की त्यांना द्यायला लावलं कोणी हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्याकडे जी माहिती आणून दिली की बघा 2 महिन्यामध्ये, कारण मुख्यमंत्री किंवा कोणी हे जे मंत्री असतात हे काय मनानं भाषण करतात का? यांना स्क्रिप्ट दिली जाते किंवा यांना माहिती दिली जाते. हे जे माहिती देणारे होते की 2 महिन्यात काय केलं, हे म्हणजे एक प्रकारे मी तर म्हणतो याच्यात पुन्हा हे शिंदे साहेबाचा गेम करण्याचा प्रकार चालू आहे काय की म्हणजे एकीकडे हे सगळे बलात्कार, एकीकडे हे सगळे अत्याचार, एकीकडे हे सगळ्या म्हणजे अख्खा महाराष्ट्र हादरून सुटलाय, कोणी सुरक्षित नाही. अख्खे आई वडील ज्यांच्या घरात अशा लहान मुली आहेत, लेकर आहेत, अख्खे आई वडील आता काळजीमध्ये आहेत की आपल्या मुलीचं काय होईल, तिला शाळा शिकवायची, बाहेर जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं. आणि याच्यामध्ये यांचं अंतर्गत अशा प्रकारचे गेम चालू आहे ते कोणी एकाबद्दलचे.
म्हणजे मुख्यमंत्र्याला माहिती द्यायची की चला सांगा 2 महिन्यामध्ये आम्ही असं असं एकाला म्हणजे शिक्षा झाली, फाशी दिली म्हणून. मुळात ती दिलेलीच नाही. मग मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती कोणी पुरवली हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. याच्यामध्ये म्हणजे आपापसात एकमेकाचा गेम करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला काय म्हणू आपण त्याला, महाराष्ट्राच्या जनतेला अशा पद्धतीने वापरून घेतात, हे अत्यंत म्हणजे लाज वाटणार आहे, लाज वाटणार. म्हणजे खूप किळसवाणे प्रकार आहेत. याच्यामध्ये बोलायला गेलं तर इतकं सारं काही आहे, इतकं सारं काही आहे, पण यांना ज्यांना फरकच पडत नाही आपण बोललेल्याचा, ज्यांनी झोपलेले नाहीत, फक्त झोपीचं सोंग घेतलेलं आहे किंवा पालथ्या गागरीवर पाणी म्हणतो, अशा लोकांना किती बोलावं, काय बोलावं, कशासाठी बोलावं. आज प्रत्येक घरामध्ये मुली आहेत, प्रत्येक घरामध्ये स्त्री आहेत, कोणाची आई आहे, बहीण आहे, मुलगी आहे, पुतणी आहे. ह्या सगळ्या लोकांना, ह्या सगळ्या स्त्रियांना महाराष्ट्रासारखं जर पुरोगामी राज्य जर सुरक्षा देऊ शकत नसेल, तर मग आपण हा देश किंवा हे राज्य जे म्हणतो आपण की सुरक्षित हातामध्ये आहे, ते हात सुरक्षित आहे का एकदा तपासलं पाहिजे. आणि ते सुरक्षित नसतील तर त्या हाताचं काय करायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे. नुसत्या बाता मारून गप्पा मारून होत नाही की आम्ही याव करून त्याव करून काय करू. तुम्ही त्या पाकिस्तानला म्हणजे त्याच्यात जाऊन हे करताना चीनला डोळे दाखवता, तिकडे डोळे दाखवण्यापेक्षा उघड्या डोळ्यानं फक्त एकदा महाराष्ट्रात काय चाललंय पहा. ही मुख्यमंत्री साहेबांना आणि पंतप्रधानांना आमची कळकळीची विनंती आहे की तुम्ही दुसऱ्याला डोळे दाखवण्यापेक्षा आपल्या देशात काय चाललंय, आपल्या राज्यात काय चाललंय, आपल्या इथं जिथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हा तुम्ही राजकारण करता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या अत्यंत दलिंदर आणि नीच प्रवृत्तीच्या राजकीय महत्वाकांक्षेपाई काय होतंय त्याचा जरा विचार करा. पोलिसांचं पूर्ण मॉरल डाऊन करून टाकले. सगळ्या गोष्टी म्हणजे अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्राची परिस्थिती आहे. जर 8-8 दिवसामध्ये अशा 15-15, 16-16 मुलींवर जर लहान मुलींवर अत्याचार होत असतील तर याच्यावर बोललं पाहिजे, याच्यावर जाब विचारला पाहिजे. काय करताय तुम्ही ह्या योजना आणून, कोणाला लावायच्या त्या योजना? त्या 1,500 तुमच्या 2,000 अशा गेलेल्या ह्या सगळ्या मुली ज्या त्यांचे आयुष्य खराब झाले ते परत येणार आहेत का? अरे तुमच्या योजना बिजना बोलायचं कामच नव्हतं ना. जेव्हा तुम्ही एखाद्या अत्याचारावर बोलता, एखादं कुटुंब नष्ट झालं, एखाद्या मुलीचं आयुष्य गेलंय आणि अशा पद्धतीने हे सगळं झालेलं असताना तुम्ही ते योजना फिजना मधात घेऊन येता. म्हणजे काय मानसिकता, इतक्या विकृत मानसिकतेचे लोक महाराष्ट्रामध्ये कसे आहेत मला काही कळत नाही. विरोधी पक्ष असो का सत्ताधारी पक्ष असो, ते विरोधी पक्ष पण तेच बोलते की यांची 1,500 रुपये दिले, पण 1,500 रुपये देऊ नका आधी महिलांचे. अहो ते 1,500 रुपयाचं नका ना सांगू. तुम्ही डायरेक्ट म्हणा ना की इथल्या महिलांवर अत्याचार होतोय, त्यांना आधी वाचवा, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरा ना. ते 1,500 चुलीत घाला, पुटोळी करा, त्याची तुमच्या चुलीत घालून घ्या. त्याच्यावर नका बोलून तुम्ही. तुम्हाला राग येत नाही का, संताप येत नाही का, मनातून तुम्हाला हे होत नाही का? तुम्ही काय लावले राव? ते म्हणतात आम्ही 1,500 दिले म्हणून यायचं असं होतं, ते म्हणतात याने 1,500 दिले तर 1,500 काय होत नाही. अरे ते 1,500 रुपये पुटोळी करून तुमच्या चुलीत घालून घ्या. पण सगळ्यात महत्वाचं इथल्या ज्या महिला आहेत ना, इथल्या महिला, इथले लेकरं, इथल्या ज्या मुली आहेत त्या सुरक्षित नाहीत. दिवसागणिक 2-2, 3-3, 4-4 अत्याचार होत आहेत. 21 ऑगस्ट आहे, एका दिवशी मुंबईला, पुण्याला, नागपूरला, मुंबई, पुणे, नाशिक अशा 4 ठिकाणी हे झालंय. म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे राव की आपण कुठं राहतोय, काय करतोय, काय बोलतोय आपण. इतक्या संवेदनशील विषयावर असे बोलत असेल म्हणजे हे अत्यंत वाईट आहे. आणि हे अत्यंत वाईट आहे म्हणून असं सांगतोय की जनतेने सगळ्यांनी आपापसातलं सगळं बंद करा. हे प्रकार वाढण्याचं कारणच आहे की इथली राजकीय व्यवस्था, इथल्या प्रशासन व्यवस्थेला स्वतःची बटीक म्हणून वापरून घेत आहे. पोलिसांवर भरपूर मोठ्या प्रमाणात दबाव आहे. न्याय व्यवस्थेला त्याच्या मनासारखं काम करू देता येते की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं जात धर्म पाहून मोर्चे आणि आंदोलन लिखतात आरोपीला शिक्षा करण्यासाठी. ते बंद झालं पाहिजे. ते बंद नाही झालं तर विशिष्ट जातीसाठीच लोक रस्त्यावर उतरतील, विशिष्ट धर्मासाठीच लोक रस्त्यावर उतरतील, आपल्यासाठी कोणी रस्त्यावर उतरणार नाही. हा चुकीचा समज लोकांमध्ये जाईल आणि त्यांची हिंमत आणखी वाढेल. या आरोपीमध्ये अशी हिंमत जाईल, या नराधमांमध्ये अशा प्रकारची एक ही जाईल, मेसेज जाईल आणि त्याच्यामुळे त्यांची हिंमत आणखी वाढेल. जर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वाचवलं म्हणजे आपणही त्या पक्षातले आहोत, आपणही तिथले पदाधिकारी आहोत म्हणून आणखी काही लोक त्या हिशोबाने असं करतील. आणि या सर्वस्वाला जबाबदार इथले राजकारणी लोक आहेत. म्हणून इथली राजकीय व्यवस्था आहे ती पूर्णपणे कोलमडलेली आहे. इथली राजकीय व्यवस्था आहे ती या सगळ्या अत्याचाराने आणि अन्यायाने बरबटलेली आहे. हे सगळे दोषी आहेत. मुळात या सगळ्याचा दोष जे आहे ते इथल्या राजकारणी लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. ते तुमच्या हातात आम्ही राज्य दिलेलं असताना तुम्हाला जर राज्य सांभाळता येत नसेल आणि विरोधी पक्षाला सुद्धा जर त्या सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवता येत नसेल तर या सगळ्यांना या कटघऱ्यामध्ये उभं केलं पाहिजे, या सगळ्यांना शिक्षा दिली पाहिजे असं माझं मत आहे. आजच्या विषयावर मी जास्त काही बोलत नाही कारण अत्यंत संवेदनशील विषय आहे. फक्त प्रत्येकाला हे पाहून एवढं कळलं पाहिजे की आपण जात पात धर्म सगळं विसरून इथल्या कायद्यासाठी, सुव्यवस्थेसाठी ना, इथल्या गोरगरीब जनतेवर आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायासाठी, अत्याचारासाठी आपण या सगळ्याच्या विरोधात एकत्र आलं पाहिजे, लढलं पाहिजे जात पात विसरून. एवढी विनंती करतो.